बाळ, तू या यंत्रावर काय करत आहेस? हे कोणते यंत्र आहे? ते महत्वाचं नाहीये बाळ, तू या यंत्रावर काय करत आहेस? हे मोबाईल आहे. मी MPSCचा विद्यार्थी आहे आणि याच्यावरती MPSCचे लेक्चर्स पाहतो. MPSC परीक्षा म्हणजे ICS परीक्षा सारखीच परीक्षा का? हां, तसंच काही. आता जे आपल्या समोर बाळ आहे त्याचे नाव मनोज आहे. मनोजला त्यांचा पेहराव पाहून व त्यांचे बोलणे यावरून समजते की ही कोणीतरी असाधारण व्यक्ती असावी. तसेच ही घटना बघून भगतसिंगजी यांच्या मनात मोबाईलबद्दलचे कुतूहल तयार झाले आणि आत्ताच त्यांना मोबाईल म्हणजे काय याचे हे थोडेसे समजले आहे. नंतर भगतसिंगजी यांना काही मुले मोबाईल बघताना व फोनवर बोलताना दिसतात. बाळांनो, तुम्ही देखील या यंत्रावर अभ्यास करत आहात का? अरे मार तिकडे बंद आला, इकडे लवकर. बसलाय टाक. ही कोणत्या प्रकारची लढाई आहे? नाही ही लढाई नाही, ही आम्ही एंटरटेनमेंटसाठी एक गेम खेळतोय. तुम्ही मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळ खेळत नाहीत का? जसे की सुरपारंब्या, हुतुतू यासारखे खेळ खेळत नाहीत का? मेरे बाबू ने खाना खाया. अकेले अकेले खाया. तुम्ही मुझसे प्यार है या नाही? हे आजच्या पिढीला काय झाले, कोणी ना कोणी कोणत्या तरी व्यसनात अडकलेले आहे. एक जण मोबाईलवर बोलत आहे तर दुसरा मोबाईलवर गेम खेळत आहे. सोशल मीडियाचा अतिवापर करणारा रोहित आता रील स्क्रोल करताना अचानक त्याच्यासमोर एक जॉब ॲप्लिकेशनचा फॉर्म येतो आणि तो फॉर्म फिलअप करतो. हॅलो. हॅलो, आय एम कॉलिंग फ्रॉम ABCL बँक. सर, मराठीत बोला ना. हा, समीर बोलतोय. आता तुमचे जॉब ॲप्लिकेशन मला भेटले आहे. मला तुमची थोडीशी माहिती हवी आहे. हा सर, विचारा ना. हा सर, आपले नाव रोहित आहे का? हो सर, रोहित. हा, जसं की मी बघतोय आपली प्रोफाईल 90% पूर्ण झाली आहे. पूर्ण प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपण पर मंथ 63,550 साठी पात्र होणार आहात. तर व्हेरिफिकेशनसाठी आपल्या मोबाईलवर जो OTP तो मला सांगता का? हा सर, चालेल सांगतो तुम्हाला. सर, आला OTP. सर, OTP घ्या. हा, सांगा. 9820. धन्यवाद. 63,550 नक्कीच मोठी रक्कम आहे. एका सर्वसाधारण अधिकाऱ्याची देखील सॅलरी 30,000 पासून स्टार्ट होते. अशामध्ये रोहितचे काय कोणाचे देखील डोळे लालसवणार. होणार काय तर रोहितच्या अकाउंटमधील सर्व रक्कम म्हणजे 5 रुपये रिकामी झाली. तसेच त्याची सर्व गुप्त माहिती स्कॅमरकडे जाते. अरे देवा, माझे सगळं बँक बॅलन्स खाली झाला. मी ज्यांची भूमिका स्वीकारली ते भगतसिंग. त्यांच्याबद्दल सांगावे तेवढं कमीच आहे, पण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगतो. भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी विविध लढे दिले. त्यातलाच एक म्हणजे विधानसभेतील बॉम्ब हल्ला. यात त्यांनी स्वतःला ब्रिटिशांच्या स्वाधीन केले व त्यांच्यासोबत होते त्यांचे क्रांतिकारक बंधू जतींद्रनाथ दास. त्यानंतर ते तुरुंगात 63 दिवसांचे उपोषण करतात. त्यात त्यांचे क्रांतिकारक बंधू जतींद्रनाथ दास यांचे शहीदी निधन होते. हा लढा पुढे चालावा म्हणून त्यांनी स्वखुशीने फाशीही स्वीकारली. हे सर्व जे आता चालू आहे हे पाहण्यासाठी तर नक्कीच केले नव्हते. सध्याच्या स्थितीत मुलांना लागलेले मोबाईलचे व्यसन हे खूप धक्कादायक आहे. हा तो भारत नाही ज्याचे स्वप्न त्यांनी बघितले होते. नक्कीच, पण भारत अजून पूर्ण झालेला नाही. पण तो घडवण्याची जबाबदारी अजूनही आमचीच आहे. आजची तरुणाई टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करते, शिक्षण घेते, स्टार्टअप्स उभा करते, स्पोर्ट्समध्ये देशाचं नाव मोठं करते आणि सायन्स रिसर्चमध्ये पुढे जाते. अनेक तरुण सोशल वर्क करतात, देशासाठी काम करतात आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतात आणि संविधान, मतदान आणि आपल्या अधिकारांबद्दल जागरूक राहतात. स्वातंत्र्य आपल्याला आयतं भेटलं. आता या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून भारत घडवणं ही जबाबदारी आमची आहे. भारत बदलला आहे आणि भारताला पुढे नेणारी तरुणाई सुद्धा तयार आहे. भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद.